नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे 29 मे। आज सकाळी 11 वाजता कॅप 1 राऊंडची अलॉटमेंट लिस्ट जाहीर झालेली आहे। अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाल्यानंतर ती कशी बघायची, त्याच पद्धतीने आपल्याला कोणतं कॉलेज मिळाले आहे, आपल्या आवडीचं जर कॉलेज आपल्याला मिळालं असेल तर आपण प्रवेश कसा घ्यायचा आहे, अलॉटमेंट लेटर कसं प्राप्त करायचे, ज्या विद्यार्थ्यांना आवडीचं कॉलेज मिळालेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी कॅप 2 राऊंडसाठी कसं लॉग इन करायचं आहे, कसा पसंतीक्रम द्यायचा आहे, त्याच पद्धतीने कोटा राऊंडमधील विद्यार्थ्यांनी आपलं ॲडमिशन कुठे झालं आहे हे सगळं माहिती करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आपल्याला अलॉटमेंट लिस्ट कशी बघायची हे आपण समजून घेऊया। यासाठी आपण MyFYJC या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे। तर तुम्ही ही प्रक्रिया मोबाईलवरती करत असाल तर तुम्हाला थोडी वेगळे प्रकारची स्क्रीन दिसू शकते, परंतु जर तुम्ही लॅपटॉपवरती करत असाल तर अशाच पद्धतीने स्क्रीन तुम्हाला दिसणार आहे। यामधून आपल्याला होम, सर्च, अलॉटमेंट लिस्ट 3 नंबरला जे दिसते आपल्याला, तर यावरती आपल्याला क्लिक करायचं बघा। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नवीन विंडो ओपन होणार आहे। नवीन विंडो ओपन झाल्यानंतर आपण इथं बघू शकतो आपल्याला आपला ॲप्लिकेशन आयडी इथं एंटर करायचा आहे। ॲप्लिकेशन आयडी एंटर केल्यानंतर आपल्याला इथं आपलं कॉलेज दिसणार आहे, सर्च करायचं आहे। त्यानंतर आपल्याला जे अलॉटमेंट झालेलं आहे, आपल्या गुणानुक्रमानुसार जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे ते आपल्याला इथे दिसणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जर तुमचं पसंतीचं कॉलेज मिळालेलं असेल तर ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर सर्वप्रथम होमवरती जायचं आहे। त्यानंतर बघू शकता की तुम्ही लॉग इनवरती जायचं आहे। ज्या ठिकाणी आपण लॉग इन केलं होतं त्या लॉग इनवरती आपण जायचं आहे। इथं तुमचा युजर आय डी व पासवर्ड टाकून एंटर करायचं आहे, लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर आपल्याला प्रोसेस टू ॲडमिशन यावरती क्लिक करून आपल्याला पुढील माहिती भरायची, म्हणजे आपली कोणकोणती डॉक्युमेंट आहेत। तर आपण बघू शकतो का शाळा सोडल्याचा दाखला काही विद्यार्थ्यांनी तो प्राप्त करून घेतलेला असेल शाळेमधून, तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आपला डॉक्युमेंट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला तिथं अपलोड करायचा आहे। मार्कशीट आतापर्यंत काही बोर्डाकडून मार्कशीट उपलब्ध झालेले नाही, तर मार्कशीटच्या ऐवजी तुम्ही तुमचं ऑनलाईनचं मार्कशीट तिथे अपलोड करू शकता। त्यानंतर प्रमाणपत्र म्हणजे जातीचं प्रमाणपत्र आहे, त्या जातीच्या प्रमाणपत्रावरती तुमचं जर जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर तुम्ही ते अपलोड करायचं आहे, नसेल तर तुम्ही तुमचं हमीपत्र भरून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे। परंतु असे काही विद्यार्थी आहेत की त्यांना त्यांच्या आवडीचं महाविद्यालय मिळालं नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं किंवा पॅनिक व्हायचं काहीच काम नाही। अशा विद्यार्थ्यांनी कॅप 2 राऊंडसाठी आपली पुन्हा चॉईस फिलिंग करून द्यायची आहे। तर या संदर्भातील माहिती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये देणारच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, सध्या आपल्याला जे मिळालेलं कॉलेज आहे ते नाकारायचं आहे। म्हणजे आपल्याला आपल्या पसंतीचं जर महाविद्यालय मिळालं नसेल तर ते तुम्ही नाकारायचं आहे आणि कॅप 2 राऊंडसाठी आपलं पसंतीक्रम पुन्हा द्यायचं आहे। आता राहिला प्रश्न कोटा राऊंडमधील विद्यार्थ्यांचा। तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की आपण जे पसंतीक्रम दिले होते त्या पसंतीक्रमामधून आपल्याला जे महाविद्यालय मिळालेलं आहे हे कसं जाणून घ्यायचं, तर त्यांनी त्या पसंतीक्रम दिलेल्या कॉलेजमध्ये संपर्क साधायचा आहे व तेथे विचारपूस करून माहिती करून घ्यायची। त्या महाविद्यालयाकडे एक यादी गेलेली असेल। ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंडमध्ये आपल्या पसंतीचं महाविद्यालय मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपलं अलॉटमेंट लेटर व आपण जे डॉक्युमेंट अपलोड केले ते डॉक्युमेंटची मूळ प्रती घेऊन संबंधित महाविद्यालयामध्ये जायचं आहे व आपला प्रवेश निश्चित करायचा आहे। विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचं महाविद्यालय मिळालेलं नाही अशा विद्यार्थ्यांनी कॅप 2 राऊंडसाठी वाट पाहायची। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तोपर्यंत गुड बाय।